यानंतर बघूया पुढची एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं एक विधान सध्या चर्चेत आहे। बॉम्बेचं मुंबई करण्याच्या आंदोलनात माझा सहभाग होता असं शहांनी म्हटलंय। निवडणुकांसाठी शहांनी हे मुंबई कार्ड खेळलं तर नाही आहे ना, याची चर्चा सुरू झाली आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। बॉम्बेचं मुंबई करण्याच्या आंदोलनात माझा सहभाग। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मुंबईत विधान। विधानसभा निवडणुकीआधी शहांचं मुंबई कार्ड। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले। सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे। भाजपच्या मिशन महाराष्ट्र अंतर्गत अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आहे। अमित शहांनी लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलं, मात्र मुंबईवरून त्यांनी केलेलं विधान चांगलंच गाजतंय। बॉम्बेचं मुंबई करण्याच्या आंदोलनात आपला सहभाग होता असा दावा अमित शहांनी केलाय। मुंबई के लिए आंदोलन करने वाले जो लोग हैं, मुंबई नाम का आग्रह रखने वाले जो लोग हैं, इसमें एक मैं भी हूं कि बॉम्बे नहीं ये मुंबई है। अमित शहांच्या या वक्तव्यानंतर जोरदार राजकारण सुरू झालंय। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावरून अमित शहांना जोरदार टोला लगावलाय। बॉम्बेचं मुंबई करण्यामागे त्यांचं योगदान आहे। मग आम्ही काय गोट्या खेळत होतो? 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाली आहे। हुतात्मे मराठी होते आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा हल्ला होईल मुंबईवर, तेव्हा असंख्य हुतात्मे देण्याची क्षमता आजही या महाराष्ट्रात आणि शिवसेनेमध्ये आहे। असली शिवसेनेत, तुमच्या ढोंगी शिवसेनेत नाही, तुमच्या बगलीतल्या, बरं का, ती शिवसेना नाही, ते लाचार आहेत तुमचे। पण आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसासाठी बलिदान करण्याची तयारी आहे। भाजपला मुंबईचं महत्त्व कमी करायचं असल्याचा आरोप विरोधक वारंवार करतात। त्या आरोपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न अमित शहांनी केल्याची चर्चा आहे। येत्या काळात विधानसभेसाठी भाजपनं खास रणनीती देखील आखली आहे। त्यामुळे अमित शहांनी मुंबई कार्ड तर खेळलं नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।